सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 811 पासून आता सुरुवात करूयात. आणि भजिन न लिया सवे तो विशो जरी न पावे करी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. आणि विषयप्राप्तीकरिता माझी भक्ती करून विषयप्राप्ती झाली नाही तर माझी भक्ती सोडून देऊन ईश्वर खोटा आहे अशी माझी टवाळी करीतो. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करीतया. कुणबी जशी आपली शेतकी वाढवितो तसा हा पुष्कळ देवांची सेवा करीतो व पहिल्या देवाप्रमाणेच दुसऱ्या देवांचीही परवड करीतो. तया गुरु मार्गा टेंके जयाचा सुरगवा देखे तरी तयाचा मंत्र शिके एरू नेघे. ज्याच्या ठिकाणी विशेष थाटमाट आहे अशा गुरुवर भक्ती ठेवून त्याचपासून गुरुमंत्र घेतो व इतरांना विचारित नाही. प्राणी जातेसी निष्ठुरू स्थावरी बहुभरू तेवींची नाही एकसरू निर्वाहो जया. प्राणीमात्रांबरोबर कठीण शब्द बोलून त्यांचा तिरस्कार करतो व पाषाणाच्या मूर्तीवर विशेष प्रेम करीतो. तसेच ज्याला एकनिष्ठपणाने भक्ती करून राहवत नाही. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाय. माझी मूर्ती तयार करून तिची घराच्या एका कोपऱ्यात स्थापना करीतो आणि आपण इतर देवांच्या यात्रा करीत हिंडतो. नित्य आराधन माझे काजी कुळदैवता भजे पर्व विशेषे कीजे पूजा आना. रोज माझी पूजा करीतो. कार्यप्राप्तीकरिता कुळदेवतेची पूजा करीतो आणि एखादी पर्वणी आली असता तिसऱ्याच देवतेची पूजा करीतो. माझे अधिष्ठान घरी आणि वोवसे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय. मी घरात असताना दुसऱ्या देवाला नवस करीतो, खेट्या घालतो व श्राद्धकाळी पितरांची पूजा करीतो. एकादशीच्या दिवशी जेतला पाडू आम्हासी तेतुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी जशी माझी भक्ती करीतो तसाच नागपंचमीच्या दिवशी नागास भजतो. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय चावदसी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करीतो व चतुर्दशीचे दिवशी देवीचे पूजन करून हे आंबे मी तुझा आहे अशी तिची प्रार्थना करीतो. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री. नित्य नैमित्तिक कर्मे अवश्य केली पाहिजेत. ती टाकून देऊन नवरात्रात नवचंडीचा पाठ एके जागी बसून करीतो. आदित्यवार आला म्हणजे भैरोबाच्या नावाने खिचडा वाटतो. पाठी सोमवार पावे आणि बेलेन्सी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो. पुढे सोमवार आला म्हणजे बेल घेऊन शंकरास वाहण्याकरिता जातो व याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची सेवा करीतो. ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी अवघेन गावंद्वारी अहेव जैसी. ज्याप्रमाणे गावातील वेश्या आपली प्रीती दाखवून सर्वांचे मन आकर्षण करून घेते याप्रमाणे जो क्षणभरही स्वस्थ न बसता विषयप्राप्तीकरिता सर्व देवांचे पूजन करीतो. ऐसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू जान अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत चोहोकडे धावत असतो तो अज्ञानाचा अवतारच समज. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जो गाविटे तोही तोची. आणि उत्तम एकांत स्थाने तपोवने तीर्थे व तटे ही पाहून ज्याचे मन विटते तेही अज्ञानरूपच होय. जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. ज्याला शहरात राहण्याचे सुख होते, पुष्कळ मंडळीत बसणे आवडते व लौकिकातील गोष्टी सांगण्याची हौस वाटते तोही केवळ अज्ञानरूपीच होय. आणि आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौर वाहे विद्वांसू जो. आणि जो अशा प्रकारचा विद्वान असतो की
ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता उपहास करून ती कानी पडू देत नाही. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. उपनिषदांकडे जो पाहत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही व अध्यात्मज्ञानाकडे ज्याचे लक्ष जात नाही, आत्मचर्चा एकी आथी, ऐसिये बुद्धीची भिंती, पाडुनी जयाची मती ओढाळ जाहली. ज्या बुद्धीपासून आत्मानात्म निरूपण होते ती बुद्धी टाकून ज्याचे मन इतर सर्व शास्त्रांकडे ओढ घेते. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पुराणे मुखोद्गत आहेत आणि ज्योतिषात तर इतका निपुण आहे की तो म्हणेल तसेच व्हावयाचे. शिल्पी अतिनिपुण, सूपकर्मीही प्रवीण, विधी अथर्वण हाती आथी. जो कला कौशल्यशास्त्रात अतिनिष्णात आहे, पाकशास्त्रात प्रवीण आहे आणि जारण मारण उच्चाटन व वशीकरण ही म्हणजे केवळ ज्याच्या हातचा मळ आहेत. कोकी नाही ठेले, भारत करी म्हणितले, आगम आफाविले मूर्त होती. कामशास्त्रात जो पक्का दर्दी आहे, एखादी गोष्ट ऐकली असता तिजविषयी भारताप्रमाणे व्याख्यान करीतो व शास्त्रे ज्याचे पुढे मूर्तिमंत उभी राहतात. नीती जात सुझे, वैद्य कही बुझे, काव्यनाटकी दुजे चतुर नाही. जो नीतिशास्त्र उत्तम जाणतो, वैद्यशास्त्रात जो निपुण आहे आणि काव्यनाटकात ज्याचा हात कोणी धरू शकत नाही. स्मृतींची चर्चा, दंशू जाणे गारुडियाचा, निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी. स्मृतीची जो चर्चा करीतो, गारोड्याची मंत्रविद्या जाणतो, वेदांतील शब्दांचा कोश तर जणू काय त्याचा सेवकच. पै व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा, परी एक आत्मज्ञानी फुडा, जात्यंधू जो. आणखी जो व्याकरणात निपुण आहे व न्यायशास्त्रात ज्याची मती गहन आहे, परंतु एक आत्मज्ञानाविषयी जो जन्मांध आहे, ते एक वाचुनी आघवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. तो एका आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रातील सिद्धांतांना आधारभूत असेल, पण जळो ते त्याचे ज्ञान, ते म्हणजे सर्व लक्षणांनी संपन्न असलेल्या पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलांप्रमाणे होय. तू तिकडे मुळीच लक्ष देऊ नको. मोरा अंगी अशेषे, पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. ज्याप्रमाणे मोराच्या सर्वांगावरील पिसाऱ्यावर डोळे असतात, परंतु त्यास एक दृष्टी नाही, त्याचप्रमाणे त्याची सर्व विद्यासंपन्नता होय. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे ये रे. मेलेल्या मनुष्यास जिवंत करणारी मुळी जर परमाणू एवढीही सापडली, तर मग इतर गाडाभर मुळ्या करावयाच्या आहेत काय. आयुष्ये विण लक्षणे, सिसे विण अलंकरणे, वोहरे विण वाधावणे तो विटंबुगा. उत्तम लक्षणे असून अल्पायुष्य असणे किंवा मस्तकाशिवाय अलंकार घालणे अथवा वधूवर असल्या वाचून वरधावा काढणे ही विटंबना होय. तैसे शास्त्र जात जाण, आघवेंची अप्रमाण, पार्था अध्यात्मज्ञाने विण एकलेनी. त्याप्रमाणे पार्था एक अध्यात्मज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण होत. या लागी अर्जुना पाही, अध्यात्मज्ञानाच्या ठाई, जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा. यास्तव अर्जुना, तू हे सर्व ध्यानात धर की ज्या पढत मूर्खाला आत्मज्ञानाचा नित्यावबोध नाही, तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरूढले, तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञानवेली. त्या मनुष्याचे शरीर म्हणजे अज्ञानाचे वाढलेले बीजच होय आणि त्याच्या व्युत्पन्नता म्हणजे अज्ञानाच्या वेली होत. यापुढील ओव्या आणि श्लोक उद्याच्या भागात.